नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपण सिनेमा बघतो किंवा एखादं नाटक बघतो. त्या नाटकातला जो खलनायक असतो, व्हिलन असतो. त्या व्हिलन मध्ये आपल्याला एक साम्य साधर्म्य अनेकदा दिसतं. हा जो खलनायक असतो त्याच्या हातात हत्यार, तलवार, चाकू, बंदूक जे काही असेल ते धक्काबुक्कीमध्ये जर समोरच्या नायकाच्या किंवा नायिकेच्या हाती गेलं आणि त्या नायिकेने किंवा नायकाने जर ते पिस्तूल उलट रोखलं, तर हा खलनायक स्वतःच्या बचावासाठी नायकाच्या सदसद विवेक बुद्धीला हाक मारतो. अरे, मी तर गुंड आहे, गुन्हेगार आहे, पण तू तर सभ्य सुसंस्कृत माणूस आहेस. तू खून पाडणार आहेस का? हा, हे तुला शोभतं का? गंमत लक्षात घ्या मित्रांनो. सगळ्या अशोभनीय गोष्टी करणारा एक खलनायक असतो. तो त्याच्या जीवावर बेतलं किंवा तो कोंडीत सापडला की आवाहन कशाला करतो? समोरच्याच्या सुसंस्कृतपणाला, सभ्यतेला. पण ज्या वेळेला सगळी बाजू त्याच्याकडे असते, तेव्हा तो मात्र जितक्या जितक्या असंस्कृत गोष्टी करता येतील, असभ्य गोष्टी करता येतील, बेकायदा अनधिकृत गोष्टी करता येतील तेवढ्या करत असतो. अर्णब गोस्वामी सारख्या संपादकाला एक 212 FIR दाखल करून जे काही नाटक रंगवलं होतं उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मुख्यमंत्री असताना, ते उद्धव ठाकरे किंवा त्यांचे बगलबच्चे आणि त्यांच्या महाविकास आघाडीच्या पक्षातले अनेक नेते प्रवक्ते भाजप इथे काय करतंय, तिथे काय करतंय, त्याच्या विरुद्ध FIR, एकेका FIR साठी तुम्ही जाब विचारता. आणि 24 तासात अर्णब गोस्वामी विरुद्ध 212 FIR दाखल करण्यात आले. नारायण राणेंच्या विरोधात एका फडतूस शब्दासाठी 3 महानगरामध्ये FIR दाखल करून पोलीस पथकर रत्नागिरीला नारायण राणेंना अटक करायला पाठवण्यात आली. तेव्हा तो असंस्कृतपणाचा, शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याचा कळस नव्हता का? तुम्हाला हे मुद्दाम व्हिलन आणि महाविकास आघाडी यांचे चेहरे तुमच्या समोर मांडत. ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांना काही काय अपशब्द, फडतूस, टरबुजा काय काय उद्धव ठाकरे बोलतात, त्यांना लाज वाटली नव्हती जेव्हा कानाखाली आवाज काढीन हा मुख्यमंत्री पदाचा आणि महाराष्ट्राचा अपमान म्हणून नारायण राणेंना अटक करायला तुम्ही निघाला होता. मग आज आपण शिंदेना मिंधे म्हणतो, तेव्हा आपण कुठला गुन्हा करतोय? ज्या कोणी हे इतके गुन्हे नारायण राणे किंवा अर्णब गोस्वामी विरुद्ध दाखल केले होते वेगवेगळ्या राज्यभरातल्या पोलीस ठाण्यात जाऊन, त्यापैकी आज कोणीही मुख्यमंत्र्याची प्रतिष्ठा म्हणून पोलीस ठाण्यात जाऊन असे FIR दाखल का करत नाहीये? इथे कळतं की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची सगळीच्या सगळी जी शिवसेना संघटना आहे ही स्वतःला खलनायक बनवून बसलीय, व्हिलन बनवून बसली. की आम्ही जे जे काय गैरलागू कृत्य आहे, असंस्कृत कृत्य आहे, असभ्य वर्तन आहे ते करणार, कारण आमच्या हाती अधिकार आहे. पण तो अधिकार तुमच्या हाती गेला की तुम्ही मात्र सभ्य वागलं पाहिजे. आहे की नाही गंमत मित्रांनो? विचार करा कशी गंमत आहे बघा. म्हणजे घटना, संविधान, कायदा, प्रशासनाचे अधिकार आमच्या हाती असले की आम्ही मनसोक्त बेछूटपणा करणार. जा त्या अर्णब गोस्वामीला अटक करा, कमांडो पाठवा. अगदी पत्रकार परिषदेत बसलेले उद्धव ठाकरे सरकारमधले मंत्री अनिल परब, रेकॉर्ड झालेलं आहे त्यांचं रत्नागिरीमध्ये. ते तिथल्या जिल्हा पोलीस प्रमुखाला दमदाटी करतात. जा जा जा, त्याचा अँटिसिपेटरी बेल फेटाळला गेलेला आहे, ताबडतोब जाऊन त्याला उचला, पाहिजे तर जास्त फोर्स पाठवा. इतकं बेछूटपणे प्रशासकीय अधिकाराचा गैरवापर
जे लोक करत होते ते अनिल परब काल परवा कुठल्या विधानसभेत कुठची नावाची पाटी लावली आहे, ती कुठची कशाला लावली असं अगदी नियमानुसार प्रश्न विचारत होते. याला खलनायक विलन नाही तर काय म्हणायचं? तुम्ही ठरवा मित्र, तुम्ही ठरवा. आणि मग असल्या गोष्टी दाखवणारे जे असतात ते उलट अनिल परब असोत, संजय राऊत असोत किंवा कोणाला, ज्या वेळेला कंगना राणावतच्या घरावर कोर्टाचा स्टे असताना सुद्धा लॉकडाऊन मध्ये कुठची मोडतोड करायची नाही असा जनरल स्टे होता, आणि कंगना राणावतच्या घराचं जे काय बांधकाम होतं तो विषय सुद्धा हायकोर्टात पेंडिंग असताना तिथे बुलडोजर पाठवून मोडतोड करणारे जे काही शिवसेनेचे महापालिकेतले आयुक्त आणि अधिकारी होते, त्यानंतर कौतुकाने सामनामध्ये उखाड दिया म्हणून हेडलाईन टाकणारे संजय राऊत आज जेव्हा अनधिकृत घटनाबाह्य वगैरे वगैरे बोलतात तेव्हा व्हिलन कोण असतो याचा विचार करा. कायद्याच्या चौकटीत, घटनेच्या चाकोरीत हे शब्द आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शिवसेनेचे जे नेते ते उबाठाचे आहेत त्यांच्या तोंडी सभ्यता, संस्कृती, घटना, संविधान हे शब्द तरी सोपतात का मित्रांनो? कारण जेव्हा या गोष्टींवर, या शब्दावर आणि त्यातल्या आशयावर तुमचा विश्वास असतो तेव्हा तुम्ही ते आपल्या वर्तनातून प्रकट करत असता. उद्धव ठाकरे किंवा त्यांचा गोतावळा, काँग्रेस किंवा त्यांचा गोतावळा आणि शरद पवार आणि त्यांचा गोतावळा यांचा किंचित जरी घटना, कायदा याच्यावर विश्वास असता तर अर्णब गोस्वामीच्या घरी कमांडो पाठवण्याच्या कृतीवर सगळ्यात पहिला टाहो फोडून सुप्रियाताई रडल्या असत्या. शरद पवार मध्यरात्री झोपेतून उठून मैदानात आले असते. पण नाही, कारण तेही व्हिलन आहेत, तेही खलनायक आहेत. आणि मग खलनायक कसा गडगडाट करून हसतो तसा गडगडाट न करता सुप्रियाताई हसत हसत शहाजोगपणा करत शब्द, घटना, कायदा यांचा पोरखेळ करतात, पोरखेळ करतात. आणि आता सगळी बाजी ही देवेंद्र फडणवीसांच्या हाती आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेत तेव्हा सुप्रियाताईंना अकेला देवेंद्र म्हणजे विश्वव्यापी दर्शन आहे असं वाटायला लागलं. माझी देवेंद्रकडून ही अपेक्षा नव्हती. सुप्रियाताई, अहो तुम्ही ज्यांना मुख्यमंत्री केले ते उद्धव ठाकरे करून का हा देश आणि विश्व बुडवून टाकायच्या अपेक्षा बाळगल्या होत्या तुम्ही? सुप्रियाताई, उद्धव ठाकरे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव मंजूर व्हायचा होता तेव्हा यजमानीबाई सारख्या विधान भवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक आमदाराचं स्वागत करायला उभ्या होत्या. तेव्हा उद्धव ठाकरे या मुख्यमंत्र्याकडून सुप्रियाताईंनी अपेक्षा काय बाळगल्या होत्या? कायद्याचा पार सुथडा करून टाकायचा, सुव्यवस्थेचं अराजक माजवायचं, अशा अपेक्षा केल्या होत्या सुप्रियाताई तुम्ही. सुप्रियाताई चुकूनही अनिल देशमुख किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून माझ्या या अपेक्षा होत्या किंवा नव्हत्या असं बोलत नाही. काय गंमत आहे बघा मित्रांनो. म्हणजे मी वाण्याच्या दुकानात जातो, वाड्याला काय ती 100-500ची नोट देतो आणि त्याच्याकडून काही मिळावं अशी अपेक्षाच मी करत नाही. पण मी एखाद्या दुकानात जातो आणि त्याला एकही दमडा देत नाही, त्याच्याकडून माझ्या सगळ्या अपेक्षा असतात. वा 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 सुप्रियाताई, काय जगा वेगळा व्यवहार आहे. पवारांचीच मुलगी आहे हो, पवारांची मुलगी आहे. ज्याला तुम्ही मुख्यमंत्री बनवलं त्याच्यासाठी एवढा मोठा काय तो सोहळा साजरा केला, त्याच्याकडून तुमची कधीही अपेक्षा नव्हती. सुनैना खोले नावाच्या महिलेला किंवा ती कोण केतकी चितळे तिची विटंबना चालली होती पक्षाकडून आणि पोलीस यंत्रणेकडून, तेव्हा सुप्रियाताईंच्या अपेक्षा काय होत्या? अशीच महिलांची विटंबना व्हावी. कधीतरी तोंड उघडा आणि सुप्रियाताई सांगा की केतकी चितळे किंवा सुनैना खोले
या महिलांची विटंबना उद्धव ठाकरेंनी करावी हीच अपेक्षा बाळगून आम्ही त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं होतं. सगळी बोलल्यात सुप्रियाताई, तिथे आडीमिळी गोपचुळी. अनिल देशमुखांनी किती कोटी खंडणी वसूल करावी आणि त्यासाठी सचिन वाजेसारखा एक, काय म्हणतात त्याला, दाखलेबाज गुन्हेगार पोलीस अधिकारी सस्पेंड झालेला, त्याला परत पोलीस खात्यात भरती करावा, ही अपेक्षा सुप्रियाताईंनी बाळगली होती का? आपण ज्यांना मुख्यमंत्री करतो, आपले वडील ज्याला मुख्यमंत्री करतात, आपल्या पक्षाचा त्याला पूर्णपणे पाठिंबा देतो, त्याच्याकडून सुप्रियाताई काहीही अपेक्षा बाळगत नाहीत. कळलं मित्रांनो, खलनायक काय असतो, तो व्हिलन काय असतो, कळतोय तुम्हाला? जो व्हिलन, त्याच्याकडून नायकाने किंवा नायिकेने कसलीही अपेक्षा बाळगायची नाही, पण तो व्हिलन मात्र तुमच्याकडून सगळ्या अपेक्षा बाळगणे. आठवतो तुम्हाला काय तो अजमल कसाब 2008 मध्ये समुद्र मार्गे मुंबईत आलेले जे घातपाती टोळी होती, त्यातला वाचून जिवंत सापडलेला तो एक अजमल कसाब, त्याच्याकडून आपण काय अपेक्षा बाळगू शकत होतो? काही नाही. खलनायक होतो, त्याच्याकडून आपण कसली अपेक्षा बाळगायची नसते, कारण तो खलनायक असतो, तो घातपाती असतो. पण जेव्हा त्याला पकडला तेव्हा त्याला तिथल्या तिथे गोळी घालून मारता आले असते, विषय संपला असता. पण नाही, आपण सभ्य आहोत. महाराष्ट्र सरकार, भारत सरकार, भारताची कायदा व्यवस्था ही अतिशय सभ्य आहे. त्यामुळे अजमल कसाब हा भारतीय कायदा व्यवस्थेकडून, न्यायालयाकडून, पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा बाळगू शकतो. कमीत कमी आपल्यावर अन्याय होणार नाही ही अपेक्षा बाळगू शकतो. आणि म्हणून तो सांगतो की माझं वय 18 पेक्षा कमी आहे की लागले लगेच त्याचे काय ते DNA टेस्ट घे, अमुक घे, आणि तो 18 वर्षापेक्षा मोठा म्हणजे सज्ञान आहे. काय काय अपेक्षा गुन्हेगार बाळगू शकतो, लक्षात घ्या. गुन्हेगार सभ्य माणसाकडून सगळ्या अपेक्षा बाळगू शकतो, पण सभ्य माणूस असभ्य माणसाकडून कुठलीही अपेक्षा बाळगू शकत नाही. ही हजारो वर्षाची वस्तुस्थिती आहे, हजारो वर्षाची. आणि आज घडीला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट किंवा उबाठा शिवसेना हे कुठच्या कॅटेगरीत येतात हे तुम्हाला समजावं, म्हणूनच हा व्हिडिओ करतोय मित्रांनो. आमच्याकडून कुठल्याही सभ्यतेची अपेक्षा बाळगू नका. आम्ही पुरोगामी आहोत. हा विषय फक्त ठाकरे, पवार आणि पटोले यांच्यापुरता मर्यादित नाहीये. त्यांच्या आरत्या रोजच्या रोज आपल्या लिखाणातून आणि व्हिडिओतून बाळगणारे जे पुरोगामी, निर्भय बनो वगैरे वगैरे आहेत, त्या बेशरम लोकांनाही हाच प्रश्न आहे की तुमच्याकडून आम्ही काही सभ्यतेची अपेक्षा बाळगायची का हो? विश्वंभर चौधरी, असीम सरोदे, बाबा आढाव यांच्याकडून सामान्य जनतेने काही सभ्यतेची अपेक्षा बाळगावी का? तुम्ही सभ्य असाल तर बाळगता येते, पण तुम्ही खलनायक झालात की तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा बाळगू शकत नाही. आणि हीच तर गंमत असते मित्रांनो, की त्यांना सगळी अपेक्षा बाळगता येते. रोजच्या रोज सुप्रियाताई कुठचाही कॅमेरा समोर आला की देवेंद्रकडून ही अपेक्षा होती, देवेंद्रकडून ही अपेक्षा नव्हती. अरे का? त्यातूनच सुप्रियाताई सांगतात, मी खलनायिका आहे, मी नायिका नाही, मी नायिका नाही. कारण नायिका असत्या तर सुप्रियाताई केतकी चितळेसाठी उभ्या राहिल्या असत्या, त्या कर्मुसेसाठी उभ्या राहिल्या असत्या, त्या सुनैना खोलेसाठी, अर्णब गोस्वामीसाठी उभ्या राहिल्या असत्या. पण आपण सुप्रियाताईंकडून अशी अपेक्षा बाळगू शकत नाही का? का? कळलं तुम्हाला का अपेक्षा बाळगू शकत नाही? कारण सुप्रियाताईंचा सभ्य आणि सुसंस्कृतपणाशी काडी मात्र संबंध नाही. त्यांची तुलना आपण कसाबशी करू शकतो.
त्यांची अपेक्षा आपण कुठल्याही गुन्हेगाराशी करू शकतो, पण एक चारित्र्य संपन्न सभ्य माणसांशी शरद पवार, सुप्रियाताई वगैरेंची तुलना आपण करू शकत नाही. कारण सभ्य वर्तन, सुसंस्कृतपणा हे त्यातून दिसलं पाहिजे. आणि मजा अशी असते की हीच माणसं भाजपकडून मात्र सभ्यपणाची अपेक्षा बाळगतात. भले संख्या नसेल विधानसभेमध्ये, विरोधी पक्षाकडे, कुठल्याही पक्षाकडे विरोधी नेता बनण्यासाठी आवश्यक असलेली सदस्य संख्या नसेल, पण लोकशाहीची अब्रू राखण्यासाठी भाजपने विरोधी पक्षांना, विरोधी पक्षांच्या संख्याबळाचा विचार न करता विरोधी नेतेपद दिलं पाहिजे. ज्या काँग्रेसने 1969-70 पर्यंत लोकसभेत कुठल्याही इतर पक्षाला संख्याबळामुळे अधिकृत विरोधी नेता दिला नव्हता, तो काँग्रेस पक्ष अपेक्षा करतोय भाजपने विधानसभेत तसं वागलं पाहिजे, लोकसभेत मोदींनी तसं वागलं पाहिजे. 1969-70 साली काँग्रेस पक्षात दुफडी माजली आणि जो एक गट काँग्रेस संघटना म्हणून बाहेर पडला, त्याच्याकडे 50-55-60 खासदारांची संख्या होती, म्हणून काँग्रेसमधूनच फुटलेला एक गट 1970 साली लोकसभेतला पहिला विरोधी नेता झाला. तोपर्यंत 20 वर्ष 25 वर्ष भारताच्या लोकसभेमध्ये विरोधी नेता नव्हता. पण अपेक्षा कोणी बाळगायची? खलनायकाकडून, सुप्रियाताईंकडून सभ्यतेची अपेक्षा. मी तुम्हाला आज नायक आणि खलनायक हे तेवढ्यासाठी समजवते मित्र, तेवढ्यासाठी समजवते. ज्या हसऱ्या चेहऱ्यांनी आपण फार सोज्वळ आहोत असा चेहरा करून सुप्रियाताई बोलतात, तेव्हा त्यांच्याकडे सीतामाईच्या पर्णकुटीकडे येऊन भिक्षा मागणाऱ्या रावणासारखं आपण बघितलं पाहिजे. कारण तो रावण एका गोसाव्याच्या रूपात आला होता आणि सीतामाईकडे भिक्षा मागत होता, पण लक्ष्मण रेषा पार करत नव्हता. तो मायावी राक्षस असतो. नाना पटोले, सुप्रियाताई, भास्कर जाधव सगळेच्या सगळे कोण आहेत? मायावी राक्षस. मायावी राक्षस. एकदा त्यांचा हेतू साध्य झाला की ते आपलं मूळ रूप धारण करतात. लोकांनी नाकारलं असताना महाविकास आघाडी बनवून बहुमताचा आकडा दाखवून सत्ता जिंकली, तेव्हा आकड्याचं महत्व शरद पवार आणि भास्कर जाधवना कळत नव्हतं. तालिका सभापती म्हणून बसलेले भास्कर जाधव यांनी सगळे नियम धाब्यावर बसून भाजपच्या 12 आमदारांना 1 वर्षासाठी विधानसभेतून निलंबित करून टाकलं. तेव्हा ती सभ्यता कुठे गेली होती हो भास्करराव जाधव? आज तुम्हाला त्या विरोधी नेता पदाचं लालूच आहे, आमिष आहे, आकर्षण आहे, म्हणून संख्याबळ महत्वाचं नसतं. सभ्य आणि असभ्य समाजाची जी विभागणी असते ती म्हणून समजून घ्यायला लागते मित्र. आणि म्हणून इतकी अवहेलना, इतकी विटंबना, इतकी चेष्टा झाल्यानंतर सुद्धा राज्यात विधानसभेत विरोधी नेतापद असलं पाहिजे यासाठी एक सभ्य माणूस ठामपणे बोलतोय, त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. कारण पवार कसेही वागवत, सुप्रियाताईंनी कितीही ढोंगीपणा करो, उद्धव ठाकरे कितीही भरकटत जाऊ, त्यांच्याशी स्पर्धा करून असभ्य वागणं देवेंद्र फडणवीसाला शक्य नाही. पण एक गोष्ट विसरू नका की देवेंद्र फडणवीस किंवा भाजपवाले सुद्धा साधू संत नाहीत. सगळ्यांचे अपराध पोटात घ्यायचे आणि ज्या तेरा भी हो भला, इतका भी हो भला असलं म्हणणारे भाजपवाले सुद्धा नाहीत. भाजपवाले सुद्धा त्याच गावच्या बोरी आणि त्याच गावच्या बावळी आहेत. आणि त्यामुळे जे काही द्यायचं त्याच्या बदल्यात राजकारण साध्य केल्याशिवाय देवेंद्र फडणवीस सुद्धा काही करणार नाही. आणि म्हणून विरोधी नेतेपद द्यायचं तर ते कोणाला द्यायचं हे आता
भाजपचे आमदार म्हणून निवडून आलेले राहुल नार्वेकर यांच्या हातातलं खेळणं आहे. तो खुळखुळा 16 आमदारांच्या काँग्रेसच्या हातात द्यायचा की 20 आमदारांच्या उभाठा शिवसेनेच्या हातात द्यायचा, हा चॉईस आता राहुल नार्वेकर यांचा आहे. कारण दोघांकडेही संख्याबळ नाहीये. त्यापैकी कोणाचे लाड करायचे आणि कोणाला सावत्र भाऊ म्हणून वागवायचं हे आता विधानसभेचे अध्यक्ष झालेले भाजपचे आमदार राहुल नार्वेकर ठरवणार आहेत. आणि राहुल नार्वेकर ठरवणार म्हणजे प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच ठरवणार. त्यामुळे या खलनायकाला झुकतं माप द्यायचं की त्या खलनायकाला झुकतं माप द्यायचं हे त्यांना ठरवायचंय. आणि म्हणून हे लॉलीपॉप पुढे करून कालपर्यंत मुख्यमंत्री पदावरून भांडणारे, एकमेकाची कॉलर पकडणारे काँग्रेस आणि उभाठा शिवसेना यांच्यामध्ये मोठ्या शितापीने देवाभाऊने झुंज लावलेली आहे की विरोधी नेता कोण होणार तुमचं तुम्ही ठरवा. 20 आमदाराची उभाठा विरोधी नेता होणार की 16 आमदाराची काँग्रेस विरोधी नेता होणार. आम्ही विरोधी नेता पद द्यायला तयार आहोत, पण तुमचं तुम्ही तर ठरवून बघा. आपसात एकमेकाच्या उरावर बसा. तेव्हा साधू संत नसले तरी व्हिलन सुद्धा भाजपवाले नाहीत. हा, ते दाणे टाकून कोंबड्या झुंजवणार एवढी तर लबाडी भाजपवाले सुद्धा करू शकतात आणि करतात. मित्रांनो, या निमित्ताने खलनायक किंवा मायवी राक्षस म्हणजे काय हे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.